मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग. मल्लिकार्जुन हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी दुसरे ज्योतिर्लिंग आहे. हे मंदिर आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यात कृष्णा नदीच्या काठी श्री शैल पर्वतावर आहे. हे मंदिर दक्षिणेचे कैलास म्हणूनही ओळखले जाते. या मंदिरात शिवाची आराधना करणाऱ्या भक्तांना अश्वमेध यज्ञ केल्यावर जेवढे पुण्य मिळते, तेवढे पुण्य या ज्योतिर्लिंगाचे दर्शन केल्याने मिळते, असे मानले जाते. मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाची कथा शिव-पार्वती, श्री गणेश आणि कार्तिक स्वामी यांच्याशी संबंधित आहे. श्री गणेश आणि कार्तिक स्वामी विवाहयोग्य झाल्यामुळे एके दिवशी शिवजी आणि पार्वती मातेच्या मनात विचार आला की आता या दोन मुलांचे लग्न करावे. दोन्ही मुलांच्या लग्नाची कल्पना आल्यावर शिव-पार्वतीने कार्तिक स्वामी आणि श्री गणेशाला बोलावले. भगवान शिवाने दोन्ही पुत्रांना सांगितले की तुमच्यापैकी जो या जगाला प्रदक्षिणा घालून प्रथम परत येईल, आम्ही त्याचे प्रथम लग्न करून देऊ. भगवान शिवांची अट ऐकताच कार्तिक स्वामी ताबडतोब त्यांचे वाहन मोरावर बसून उडून गेले. गणेशजी बुद्धीने हुशार असल्याने श्री गणेश आपल्या वाहन उंदरावर बसले आणि काही विचार करून त्यांनी माता पार्वती आणि भगवान शिव यांची प्रदक्षिणा केली. श्री गणेशाने शिव पार्वतीला सांगितले की तुम्ही दोघे माझ्यासाठी संपूर्ण जग आहात. श्री गणेशाच्या या शब्दांनी शिव आणि पार्वती खूप आनंदित झाले. त्यांनी श्री गणेशाचे लग्न लावून दिले. काही वेळाने कार्तिक स्वामी जग प्रदक्षिणा करून परतले तेव्हा श्री गणेशाचे लग्न झाल्याचे त्यांनी पाहिले. जेव्हा कार्तिक स्वामींना संपूर्ण गोष्ट कळली तेव्हा ते संतप्त झाले. त्यांना असे वाटले की त्यांच्या आई वडिलांनी म्हणजे शिव पार्वतीने आपल्यासोबत योग्य केले नाही. त्यामुळे संतप्त होऊन कार्तिक स्वामी कैलास पर्वत सोडून क्रौच पर्वतावर गेले. हा क्रौच पर्वत दक्षिण भारतातील कृष्णा जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या काठावर आहे. त्याला श्री शैल आणि श्री पर्वत असेही म्हणतात. भगवान शिव आणि देवी पार्वतीने संतप्त कार्तिकेयला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण कार्तिक स्वामी राजी झाले नाहीत. जेव्हा शिव आणि माता पार्वतीला कळले की कार्तिकेय कैलासावर परतणार नाहीत, तेव्हा त्यांनी ठरवले की आतापासून ते वेळोवेळी कार्तिकेयला भेटायला जातील. असे मानले जाते की यानंतर शिव आणि माता पार्वती वेश बदलून कार्तिक स्वामींना भेटण्यासाठी येत असत. जेव्हा कार्तिकेयाला हे कळाले तेव्हा त्यांनी तेथे एक शिवलिंग स्थापित केले, ज्यामध्ये शिव आणि पार्वती ज्योती रूपात विराजित झाले. अशी मान्यता आहे की प्रत्येक अमावस्येला भगवान शिव आणि पौर्णिमेच्या दिवशी माता पार्वती कार्तिकेयाला भेटण्यासाठी श्री पर्वतावर येतात. मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगात मल्लिका म्हणजेच माता पार्वती आणि अर्जुन म्हणजे भगवान शिव श्री शैल पर्वतावर ज्योती स्वरूपात विराजित आहेत. ओम नमः शिवाय.